नमस्कार. CFP न्यूजमध्ये आपले स्वागत. अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसैनिक सचिन मल्लप्पा मंचेकर यांनी मतदारांना काय आवाहन केले ते पहा. नमस्कार, मी सचिन मंचेकर. आज मी सर्व मतदारांना असं आवाहन करेल की आपल्या प्रभाग क्रमांक 18 या प्रभाग क्रमांक 18 मधून 2 उमेदवार आहेत. एक 18 अ मधून श्यामलाताई मंचेकर आहे आणि 18 ब मधून अमृताताई मोहरीकर आहे. तसेच आपल्या अंबरनाथ शहराच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मनीषाताई वाळेकर आहे. माझं अंबरनाथ शहराच्या सर्व नागरिकांना विनंती आहे, आव्हान आहे की आपण आपल्या ज्या अंबरनाथ शहराचा जो विकास झाला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आपण या तिन्ही लोकांना भरभरून असं मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी करायचं आहे. आणि येणाऱ्या या 20 तारखेला कोणीही गाफील न राहता, कोणीही कुठेही न जाता आपण जेवढं होईल तेवढं लोकांनी मोठ्या संख्येने जाऊन आपलं मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि मतदान करायचं आहे. त्याचप्रमाणे माझे प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व नागरिकांना, विभागातील रहिवाशांना, त्या प्रभागातील रहिवाशांना माझे हात जोडून विनंती आहे की आपण आपला हा बहुमूल्य मत जे आहे ते कुठेही मतदान गाफील न राहता आपण सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हा मतदान होणार आहे. आपण या सगळ्या मतदानाची जी प्रक्रिया आहे ही बाबासाहेब पुरंदरे हॉल, वडवली विभाग या ठिकाणी होणार आहे. तरी माझ्या सर्व मतदार बंधूंनी या मतदानाचा अधिकार जो बजवायचा आहे तो सकाळी 7:30 ते 5:30 मध्ये बाबासाहेब केंद्र, बाबासाहेब पुरंदरे हॉल या ठिकाणी जाऊन मतदान बजवायचं आहे. आणि आपल्या तिन्ही उमेदवार म्हणजे नगराध्यक्षांचे उमेदवार आणि आपल्या प्रभाग क्रमांक 18 अ आणि ब चे उमेदवार म्हणजे श्यामलाताई मंचेकर, अमृताताई मोहरीकर आणि मनीषाताई वाळेकर या तिघांच्या समोरील धनुष्यबाणाची जी निशाणी आहे त्या ठिकाणी धनुष्यबाणाच्या निशाणीवरती बटन दाबायचं आहे आणि प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आज आपल्या या कल्याण लोकसभेचे आपले सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आपले शहराचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व आमच्या सर्वांचे लाडके शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर यांच्या माध्यमातून ज्या अंबरनाथ शहराचा जो विकास झालाय त्या माध्यमातूनच आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय की यांनी केलेला जो विकास आहे या विकासाच्या आधारावरती आज आम्ही लोकांकडे मतं मागतोय. कारण झालेला विकास आणि पुढे करायचा विकास यासाठी आम्ही धनुष्यबाणाला मतदान करा असं लोकांना आवाहन करतो.